स्वस्त बसू देईना. मग प्रापंचिक जबाबदाऱ्या कमी झाल्यावर 50च्या आसपास मराठी साहित्यात MA केले. त्याचबरोबर स्वतःमधील लेखन कौशल्याचा शोध लागला आणि संवेदनशील मनाची स्पंदने व्यक्त करण्याचे साधन हाती आले. तिथूनच साहित्य प्रवासाला सुरुवात झाली. दिवस आला पल्लीचे हे पहिले पुस्तक. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ललित गद्य प्रथम प्रकाशनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार, अनंत फल्ली पुरस्कार, मराठा मंदिर पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, गिरिजाकार पुरस्कार असे एकूण 6 पुरस्कार मिळाले. दुसरे पुस्तक दिवस अमेरिकेचे 2020 साली, तर 2022 ला तिसरे पुस्तक विनोदी कथासंग्रह हॉर्न प्लीज प्रकाशित झाले. या पुस्तकाचा महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार रुपये 1 लाख व सन्मान चिन्ह मिळाले. चौथा ललित लेखसंग्रह सारांश नुकताच प्रकाशित झाला असून 2 कथासंग्रहांचे काम सुरू आहे. सोशल मीडियावर ब्लॉग लेखन, कथाकथनाचे कार्यक्रम, आकाशवाणीवर सादरीकरण, पुणे विद्यापीठाच्या वैशाल विभागात व्याख्यात्या म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती नीलिमा क्षत्रिय मॅडम, संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा म्हणून आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. माधुरीताई चोभे ज्ञानकौशल्य ट्रस्टच्या सचिव यांना मी विनंती करेन, आपल्या या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा साहित्यिक नीलिमा क्षत्रिय मॅडम यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपल्या संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिक नीलिमा क्षत्रिय मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेल्या श्रीमती नीलिमा जाधव बंडेलू यांचाही सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. त्यांचा परिचय मी आपल्या समोर थोडक्यात देते. MA समाजशास्त्र, MA मानसशास्त्र, BJ पदवी पत्रकारिता, MSW, LLB, डिप्लोमा न्याय वैद्यकीय शास्त्र, MJ पदव्युत्तर पत्रकारिता, MDiv, प्रसिद्ध जनसंपर्क अधिकारी अहिल्यानगर महानगरपालिका, उपसंपादक दैनिक श्रमिक विचार पुणे, सदस्य बालकल्याण समिती अहमदनगर, समन्वयक पदव्युत्तर अभ्यासक्रम मास कम्युनिकेशन अहमदनगर, रमाई पुरस्कार, अनंत कानेकर पुरस्कार, संदर्भ काव्यसंग्रह 1992 ला प्रकाशित, कामगार, कष्टकरी, बालक, महिला, चित्र, शिल्पे, मानसिक आरोग्य या विषयांसह गेली अनेक 40 वर्ष विपुल लेखन व दैनिक मासिक साप्ताहिकात प्रसिद्धी, अध्यक्ष कॉम्रेड भास्कर जाधव प्रतिष्ठान, संस्थापक न्यायाधार महिला वकील संघटना अहिल्यानगर, कोल्हापूर इथे झालेल्या 8वे मुक्ता साळवे साहित्य संस्कृत संमेलनाच्या अध्यक्षपद भूषवले असून ओळख इंग्रजी पुस्तकांची या महाराष्ट्र टाइम्सच्या सदरामध्ये इंग्रजी पुस्तकाचे परीक्षणावर नियमित लेखन, नाताळच्या कविता, बा कॉम्रेडच्या कविता आणि इतर काही याचे तिसरे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आणि उद्घाटिका म्हणून आपला सन्मान करताना या ठिकाणी आम्हाला विशेष आनंद होत आहे. ज्येष्ठ साहित्यिका नीलिमा बंडेलू यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मी विनंती करेन जयश्रीताई मेटे संयोजन समितीच्या अध्यक्षा यांना की आपण आपल्या या संमेलनाच्या उद्घाटिका नीलिमा बंडेलू मॅडम यांचा सन्मान संपन्न करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करत आहोत. धन्यवाद. यानंतर प्रमुख पाहुण्या साहेब बिकिरकर आयुक्त भक्तीताई काळे यांचा सन्मान आपल्या संयोजन समितीच्या स्वातीताई पाटील अध्यक्षा निमंत्रण समिती या ठिकाणी करत आहेत. माहिती घेतला मी म्हणलं मध्येच पुरुष कसा आला दुसरा महिलांचा माणूस म्हणजे माणूस नसल्यामुळं व्यक्ती नसल्यामुळं त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी काळेताईंचा सत्कार करायचा आहे. खरं पाहता सगळ्या महिलांसाठीच कार्यक्रम होता आणि आम्ही अजिबात सहकार्य न करणार होतो, तरी पण करू म्हणलं थोडं सहकार्य नाही का. आणि सुंदर असं आयोजन मैदानी केले. धन्यवाद.
यानंतर नगरसेविका अहिल्यानगर महानगरपालिका वैशालीताई नळकांडे यांना मी विनंती करेल की आपण आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. भारती गवळी समन्वयक संत कान्होपात्रा साहित्य संमेलन यांना मी विनंती करेल की आपण वैशालीताई नळकांडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. यानंतर माजी नगरसेविका अहिल्यानगर महानगरपालिका सुप्रियाताई जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी विनंती करेन हेमलता पाटील यांना, प्राध्यापक हेमलता पाटील मॅडम यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करायचा आहे. माजी नगरसेविका अहिल्यानगर महानगरपालिका सुप्रियाताई जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतर ज्येष्ठ कवयित्री बेबीताई गायकवाड समाजसेविका यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. प्रिया धामणे सदस्य संयोजन समितीच्या सदस्य यांना मी विनंती करेन आपण सन्मान या ठिकाणी बेबीताई गायकवाड यांचा संपन्न करायचा आहे. अनेक वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि आपल्या कवितांच्या माध्यमातून एक सामाजिक प्रबोधन ज्यांच्याकडून वेळोवेळी होत आले आहे अशा बेबीताई गायकवाड. यानंतर संध्याताई मेढे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मारिया थोरात कर्मलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा मारिया थोरात यांना मी विनंती करेन आपण संध्याताई मेढे यांचा सन्मान करावा. मला वाटतं आमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभ्या असलेल्या आणि समाजाप्रती एक वेगळं देणं असणाऱ्या संध्याताई मेढेंचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर सोनालीताई वरकड यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जयश्रीताई मेटे यांना मी विनंती करेल आपण सोनालीताईंचा सन्मान संपन्न करावा. सोनालीताई वरकड यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आरतीताई लांडे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल रुपालीताई सोनवणे यांना की आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. संस्थापक अध्यक्षा वाचनवेल प्रतिष्ठानच्या रुपालीताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आरतीताई लांडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन. आणि यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका श्रीमती निलिमा बंडेलो मॅडम